आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि मध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे अर्थातच काश्मीरमधून 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्च ऑपरेशन आता हाती घेतलंय आणि भारताने पाकिस्तानला चांगलाच कडक असा इशारा दिलाय। त्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे। पाकिस्तानकडून हल्ले करण्यात येत आहेत आणि त्याला भारत सुद्धा सडेतोड असं उत्तर देतोय। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मनसेची। मनसे आयोजित प्रति महापालिका सभागृह कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले। हा कार्यक्रम आज मुंबईमध्ये होणार आहे। मनसेच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थिती लावणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे या घडामोडीवर आपण लक्ष ठेवण्यात आणि तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे एल्फिन्स्टन पुलासंदर्भातली। एल्फिन्स्टनचा हा पूल वाहतुकीसाठी अद्याप सुरूच आहे। स्थानिकांच्या विरोधानंतर पुलावरची वाहतूक सुरूच ठेवण्यात आली आहे। आधी पुनर्वसन करा आणि मग काम सुरू करा अशी स्थानिकांनी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे आणि त्या दृष्टीने आज मुंबईमध्ये काय नेमक्या घडामोडी घडणार आहेत यावर आपलं लक्ष असेल।